एक छोट्याशा चॉलमध्ये राहायची गंगू. वयाने तिच्या चेहऱ्यावरती झुर्या जरी आल्या असतील, पण डोळ्यामध्ये अजूनही समुद्रासारखी गहिराई होती. लहानपणापासून शिक्षणाचं स्वप्न बघितलं होतं, पण हालातमुळे तिला मच्छी विकायला लागायची. अरे ताजी मच्छी घ्या, ताजी मच्छी कोणीतरी घ्या, आजचा माल एकदम मस्त आहे. अरे गंगू, आजकाल तर तुम्ही जास्तच पैसे मागत आहे. काल तर अर्ध्या दामामध्ये दिलं काय होतं. करू काका, भाव वाढला आहे. मला सुद्धा जगायचं आहे, पोट पाळायचं आहे. जीवन सुद्धा ह्या बाशे मच्छ्यांसारखं झालंय, कोणी विचारतच नाही. दिवस मावळला आणि मच्छीचा अर्धा भागही विकला गेला नाही आणि एकटेपणाने तिने छोट्याशा चुलीवरती दाल चढवली. आणि एकटेपणा तिच्या मनावरती खूप जोरात लागत होतं. किती वर्ष झाले, हीच टोकरी, हीच चूल, हेच घर, मी कधीपर्यंत असं जगणार आहे. कधीतरी आपलं स्वप्न जगावची इच्छा आहे. लहानपणापासून मन होतं की मी सुद्धा रिक्षा चालवू आणि गलीगलीमध्ये ती रिक्षा फिरवू आणि पैसेही कमावू आणि सर्व मुलांना दाखवून देऊ की मी सुद्धा डॅशिंग आहे. पण जीवन वेळच नाही देत. सोड ना, बिचारी गंगू आपल्या रोजच्या दिनचर्याने दमून गेली होती. तिला आपलं छोटंसं स्वप्न पूर्ण करायचं होतं, पण अफसोस तेही पूर्ण होताच राहून गेलं. तेवढ्यातच मोहल्ल्यामध्ये आवाज होतो. जवळचेच रमेश काका आपली जुनी रिक्षा विकायला काढतात. गंगू धावतच त्यांच्याकडे येते. अरे रमेश काका, तुम्ही रिक्षा का विकताय? आता तर माझी कंबर उत्तर देणं चालू केलंय गंगू. रिक्षा चालवणं मुश्किल झालंय. आता विचार केलाय की विकून टाकावं. कोणी याची देखभाल केली तर 10 वर्ष अजून चालेल. हे कितीला विकणार? बस 50,000. ठीक आहे काका, हे क्षण मला परत नाही मिळणार. मी रिक्षा घेऊनच राहणार. दुसऱ्या दिवशी गंगू रिक्षा घेण्यासाठी रमेश काकांशी बोलणं करते, पण पैशाच्या कमीमुळे ती काकांकडनं 4 महिन्यांचा वेळ मागते. काका मान्य होऊन जातात. आता गंगूची मेहनत चालू होते. ती सकाळी मच्छी विकून पैसे कमवते आणि रिक्षा विकत घेण्यासाठी ते पैसे वाचवायची. 3 महिने उलटून जातात आणि 3 महिन्याच्या संघर्षनेही ती फक्त अजूनपर्यंत 15,000 जमवू शकली. शेवटी हे माझ्यासोबत काय होतंय? मी काय चुकीचं केलंय जे मला एवढं संघर्ष करूनही मला फक्त 50,000ही मी जमवू शकली नाही. आता माझं रिक्षाचं स्वप्न कसं पूर्ण होणार? रात दिवस काम करून भांडण करून मी एवढे पैसे जमवले आहेत. आता हे सर्व बेकार झाल्यासारखं वाटतंय आणि आता वेळ सुद्धा नाही राहिली आहे. उफ, मी कधीतरी रिक्षा घेऊ शकेन? मला नाही वाटत मी रिक्षा घेऊ शकेन. हेच खरं आहे. गंगूचं स्वप्न परत एकदा तुटायला आलं होतं. तेव्हाच एके दिवशी सकाळी गंगू मच्छी पकडायला जाते. समुद्र किनाऱ्यावरती जेव्हा ती जाल फेकते तेव्हा तिच्या जाळ्यामध्ये शिंपले आणि मच्छी पण आल्या होत्या. हळूच खोलल्यानंतर तिने बघितलं की त्यामध्ये एक चमकणारा मोती होता. अरे हे तर विकावंच लागेल. नमस्कार सेठ. अरे गंगू, आज इथे कशी? मला थोडे पैसे पाहिजे होते आणि त्यासाठी मी काहीतरी मौल्यवान विकायला आली आहे. ठीक आहे, दाखव काय विकायचंय. हे मोती एकदमच नवीन आणि चमकणारा आहे. मला हे विकायचं आहे. अरे हा तर खूपच सुंदर मोती आहे. मी याचे तुला 50,000 देईल. चालेल? खरंच 50,000? हो बिलकुल. ठीक आहे चालेल. देऊन टाका. हे तर चमत्कारच होता. शेवटी गंगूने 50,000 जमवले आणि त्याच दिवशी तिने तो रिक्षा विकत घेतला आणि आता तिच्याजवळ चमकणारी नवीन रिक्षा होती. ती पूर्ण उत्साहात होऊन मच्छी घेऊन ते मच्छी विकायला निघाली. आहा, आता मी निघाली. रिक्षा घेतल्यानंतर गंगू खूप खुश होती. आता तिची स्वप्नाची गाडी रस्त्यांवरती धावत होती. पण हळूहळू तिचा स्वभाव बदलत चालला होता. आधीची गंगू हसत बोलत होती, ती आता नेहमी ग्राहकांसोबत भांडायची.
असं वाटलं आता तिच्याजवळ रिक्षा आहे तर ती कोणाच्या मोहताज नाही. अरे गंगू, रिक्षा मध्ये का उभी केली आहेस? पूर्ण गली अडवली आहेस. थोडंसं साईडला लाव. का रे, तुला काय अजून जागा नाही मिळाली चालायला? हे बघ, ही माझी रिक्षा आहे आणि मला जिथे वाटलं तिथे मी उभी करेन. तुझा ह्याचा काहीच हक्क नाही आहे बोलण्याचा. तू दुसऱ्या रस्त्याने जा. हे काय गोष्ट झाली? एवढा घमंडही चांगला नाही गंगू. हा हा हा, तुला विचारलं मी नाही ना, तर निघ लवकर. काकी, माझ्या पतंगचा डोर द्या ना. चल धाव इथून. या सर्व मुलांनी तर जगणं मुश्किल केलं आहे. गंगू, हे सर्व काय आहे? लहान मुलांशी असं नाही बोलायचं. तुला लाज नाही वाटत? तू मला का बोलते आहेस? तुझ्या मुलाने काय केलं तुला माहितीये? माहितीये, माझ्या रिक्षाला हात लावलेला मला आवडत नाही. गंगूचा राग आणि रॉब आता दिवसांदिवस वाढत चालला होता. मोहल्ल्यामध्ये आता सर्वजण गंगूपासून लांब राहायला लागले, ज्यामुळे गंगूला अजूनच चांगलं वाटायला लागलं. एके दिवशी कोणाशी भांडतच असताना गंगू जोरात आपला रिक्षा पळवते आणि तिने एवढा पळवला जोरात की तिचा रिक्षाचा ॲक्सिडेंट झाला आणि रिक्षा खाडीमध्ये गेली. गंगू पूर्णपणे घायल झाली, ज्या कारण ती पायाने अपाहिज आणि डोळ्याने आंधळी झाली. आता तिच्याजवळ नाही तर रिक्षा चालवण्याचा ताकद होता आणि नाही मच्छी विकण्याचा सहारा. अरे देवा, मी किती मोठा गुन्हा केला. माझ्या घमंडने माझ्यापासून सगळं हिसकावून घेतलंय. नाही आता लोकांचा साथ राहिला आहे, नाही आरोग्य आणि नाही माझं स्वप्न. आता मी काय करू? काय करू? नाही, असं राहिल्याने नाही होणार आहे. काय, तुला जगायला पाहिजे गंगू. तुला काहीतरी केलंच पाहिजे. पण कसं? हां, मला माहिती आहे कसं. गंगूजवळ अजूनही ते 15,000 होते, जे तिने आधी जमवले होते. तिने विचार केला, असं हार मानल्याशिवाय का नाही मी रिक्षाची मरम्मत करेन. तिला जाणीव होती की ती त्याला स्वतः नाही चालू शकत, पण तरीसुद्धा तिने एक चांगली योजना जुळवली. तिने मोहल्ल्याच्या मंगलूला घरी बोलवलं. मंगलू, मी आता रिक्षा नाही चालू शकत, पण तू अजून जवान आहेस. तू याला चालवू शकतोस. मला माहिती आहे तुला शिक्षणासाठी पैशांची गरज आहे, पण तुझे बेवडा बाप पूर्ण पैसे त्या दारूमध्ये उडवतो. त्यासाठी तू अर्धा दिवस आता रिक्षा चालव आणि जे काही कमाई होईल त्याचा अर्धा फक्त मला दे आणि बाकी तू ठेव, ज्याने तुझं कामही होईल आणि तुझं शिक्षणासाठी तुला सहाराही होईल. काकू खरंच बोलत आहात? ही रिक्षा मी चालवू? अरे, हे तर माझ्यासाठी स्वप्न पूर्ण झाल्यासारखं आहे. मी तयार आहे काकू, मी तयार आहे. अखेरकार गंगूने जो विचार केला होता तसंच झालं. आता मंगलू रोज रिक्षा चालवायचा आणि त्याच्या कमाईचा तो अर्धा हिस्सा गंगूला द्यायचा आणि अर्धा स्वतः ठेवायचा. आणि आता गंगूने आपल्या जगण्याचा सहारा मिळवला होता. ती स्वतः रिक्षा तर नाही चालवू शकली, पण तिने आपल्या स्वप्नाला मरायलाही नाही दिलं.